तर मित्रांनो, पुन्हा एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण मागच्या व्हिडिओपेक्षाही जास्त महत्त्वाचे जी के प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत जरूर पाहायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढची माहिती पूर्णपणे या व्हिडिओची मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि या चॅनलला आताच्या आताच आपल्याला सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे, आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ समोरही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला आपल्या समोर जो प्रश्न आहे तो पाहूया. सर्वात पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ते सांगायचं आहे. कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत असतो. पुढचा प्रश्न, अवकाशात ताऱ्याच्या समूहाला काय म्हणतात ते सांगायचं आहे. अवकाशातील ताऱ्याच्या समूहाला काय संबोधले जाते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आकाशगंगा असे ताऱ्याच्या समूहाला संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण कोणते एक नाही आहे ते सांगायचं आहे, ओळखायचं आहे. खालीलपैकी थंड हवेचे एक ठिकाण कोणते नाही ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बाळकेश्वर हे एक थंड हवेचे ठिकाण नसलेले ठिकाण या ठिकाणी दाखवलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. केरळ हे भारतातले पहिले साक्षर राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, मुंबई दिल्ली महामार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे स्टेशन कोणते आहे ते सांगायचं आहे. मुंबई दिल्ली महामार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे स्टेशन कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भुसावळ हे स्टेशन मुंबई दिल्ली महामार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे स्टेशन आहे. पुढचा प्रश्न, सध्या भारतातील राज्याची संख्या किती आहे ते सांगायचे आहे. मित्रांनो, सध्या भारतातील राज्यांची संख्या किती आहे ते सांगायचे आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सध्या भारतातील राज्याची संख्या 29 एवढी आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे ते सांगायचे आहे. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मॉन्सिरम हे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, 2008 मध्ये अवकाशात पाठविल्या जाणाऱ्या यानाचे नाव काय होते ते सांगायचं आहे. 2008 मध्ये अवकाशात पाठविल्या जाणाऱ्या यानाचे नाव काय होते ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. चंद्रयान 1 असे 2008 मध्ये पाठवलेल्या यानाचे नाव ठेवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, लोहमार्ग लांबीच्या बाबतीत भारत आशियात पहिल्या क्रमांकावर तर जगात कितव्या क्रमांकावर आहे ते सांगायचं आहे. लोहमार्ग लांबीच्या बाबतीत भारत आशियात पहिल्या क्रमांकावर तर जगात कितव्या क्रमांकावर आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कितवा आहे ते सांगायचं आहे. मुंबई ते पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कितव्या क्रमांकाचा आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग 17 नंबरचा महामार्ग आहे. पुढचा प्रश्न, भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोणतं आहे ते सांगायचं आहे. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोणतं आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. श्रीहरिकोटा हे भारतातील प्रमुख अवकाश केंद्र आहे. पुढचा प्रश्न, चंद्रभागा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. चंद्रभागा नदीस कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भीमा नदी या नावानेही चंद्रभागा या नदीस ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, कोणत्या 2 देशादरम्यान समझौता एक्सप्रेस धावते ते सांगायचं आहे. कोणत्या 2 देशादरम्यान समझौता एक्सप्रेस धावत असते ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारत पाकिस्तान या 2 देशादरम्यान समझौता एक्सप्रेस धावत असते. पुढचा प्रश्न, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदर कोणते आहे ते सांगायचं आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक बंदर कोणते आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मुंबई हे भारतातील पश्चिम किनाऱ्यावरचे एक बंदर आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चपराळा हे अभयारण्य स्थित आहे. पुढचा प्रश्न, डिझेल इंजिनचे कारखाने सर्वात जास्त कोठे स्थित आहे ते सांगायचं आहे. डिझेल इंजिनचे कारखाने सर्वात जास्त कोठे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सातारा या जिल्ह्यामध्ये डिझेल इंजिनचे सर्वात जास्त कारखाने आहेत. पुढचा प्रश्न,
काथ हा कोणत्या वृक्षापासून बनवितात ते सांगायचं आहे मित्रांनो. काथ हा कोणत्या वृक्षापासून बनविला जातो ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. खैर या वृक्षापासून काथ हा बनवला जात असतो. पुढचा प्रश्न, संकल्पिक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. संकल्पिक जैतापूर अणुऊर्जाचे प्रकल्प स्थान कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये संकल्पिक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश डॅश डॅश या नावाने ओळखला जात असतो. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश हा कोणत्या नावाने ओळखला जात असतो ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. डाऊन्स या नावाने ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश हा ओळखला जात असतो. पुढचा प्रश्न, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण हे कोणते ठिकाण आहे ते ओळखायचं आहे, सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. चिखलदरा हे विदर्भातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, सर्वात लहान ग्रह कोणता आहे ते मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बुध ग्रह हा सर्वात लहान सूर्यमंडळातील ग्रह आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचे प्रमाण कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणत्या ठिकाणी पडते ते सांगायचं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असतो. पुढचा प्रश्न, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे ते सांगायचं आहे. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दामोदर खोरे यामध्ये दगडी कोळशासाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण स्थित आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी राजा हर्षवर्धनचा पराभव कोणी केला ते सांगायचं आहे. राजा हर्षवर्धनचा पराभव कोणत्या राजाने केला ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दुसरा पुलकेशी यांनी राजा हर्षवर्धनचा पराभव केला होता. पुढचा प्रश्न, असहकार चळवळ थांबविण्याचे मुख्य कारण काय होते ते सांगायचं आहे. असहकार चळवळ थांबविण्याचे मुख्य कारण कोणते होते ते सांगायचं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. चौरी चौरा घटना ही मुख्य कारण होते असहकार चळवळ थांबविण्याचे. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली ते सांगायचे आहे मित्रांनो आपल्याला. मुस्लिम लीगची ही स्थापना कोठे करण्यात आली होती ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले ते सांगायचं आहे. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मुंबई या ठिकाणी उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र चालवले होते. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांना कोणत्या संस्थांच्या महाराणीने दत्तक घेतले होते ते सांगायचं आहे. शाहू महाराजांना कोणत्या संस्थांच्या महाराणीने दत्तक घेतले होते ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कोल्हापूरच्या महाराणीने शाहू महाराजांना दत्तक घेतले होते. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाचे प्रतीक म्हणून कोणते चिन्ह होते ते सांगायचं आहे. 1857च्या उठावाचे प्रतीक म्हणून कोणते चिन्ह ओळखले जाते ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लाल कमळ व चपाती हे 1857च्या उठावाचे एक चिन्ह म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतामध्ये खिलाफत चळवळ सुरू झाली ते सांगायचं आहे. कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतामध्ये खिलाफत चळवळ सुरू झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. तुर्कस्तान या देशाच्या प्रतिक्रियेमुळे भारतामध्ये खिलाफत चळवळ या ठिकाणी सुरू झाली होती. पुढचा प्रश्न, बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. बारडोलीचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाला होता सांगायचा आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खाली बारडोलीचा सत्याग्रह झाला होता. पुढचा प्रश्न, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ते सांगायचं आहे. भारताचे गव्हर्नर जनरल हे केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ते सांगायचं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. इसवी सन 1858 या वर्षापासून भारताचे गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय म्हणून या ठिकाणी ओळखले जाऊ लागले. पुढचा प्रश्न, या ठिकाणी शिका संघर्ष करा व संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे ते सांगायचं आहे. शिका संघर्ष करा व संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. बहिष्कृत हितकारणी सभा या सभेचे शिका संघर्ष करा व संघटित व्हा हे ब्रीदवाक्य होते. पुढचा प्रश्न, पॉवर्टी अँड
अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला ते सांगायचं आहे. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ते सांगायचं आहे. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ते सांगायचं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. पुढचा प्रश्न, मित्रमेळा ही संघटना केव्हा स्थापन करण्यात आली ते सांगायचं आहे मित्रांनो. मित्रमेळा ही संघटना केव्हा स्थापन करण्यात आली ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील सन 1900 मध्ये मित्रमेळा ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणी केली ते सांगायचे आहे. हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणी केली ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील लॉर्ड वेलल्सली यांनी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी लुकिंग ब्लॉक हे आत्मचरित्र कोणाचे आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. आपल्याला लुकिंग ब्लॉक हे आत्मचरित्र कोणाचे आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील धोंडो केशव कर्वे यांचे लुकिंग ब्लॉक हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न, राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे ही आज्ञा कोणी काढली होती ते सांगायचं आहे. राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे अशी आज्ञा कोणी काढली ते सांगायची आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एकतरी शाळा असली पाहिजे अशी आज्ञा काढली होती. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात प्रतिकाराची स्थापना कोणी केली ते सांगायचे आहे मित्रांनो. महाराष्ट्रात प्रतिकाराची स्थापना ही कोणी केली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील क्रांतिसिंह यांनी महाराष्ट्रात प्रतिकाराची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली ते सांगायचं आहे. आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती ते सांगायचे आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मुंबई या ठिकाणी आत्मीय सभेचे स्थापन या ठिकाणी झाले होते. पुढचा प्रश्न, 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली होती ते सांगायचं आहे. 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली होती ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील शाहू महाराज यांनी 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद या ठिकाणी भरवली होती. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली या व्हिडिओला एक लाईक करून आपल्याला जरूर कळवायचं आहे. अशाच प्रकारची व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या चॅनलला आताच्या आताच आपल्याला सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची मोलाची व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये पाहावयास पुढेही मिळत राहतील. तर मिळतोय का नाही फ्रेंड्स व्हिडिओमध्ये.